फेब्रुवारी महाशिवरात्र आलेले खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. महादेवाची उपासना पूजा केली जाते. या दिवशी शिवलीला अमृताचं पारायण कोणीही करू शकतं. दुसरं हे पारायण 8 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं करू शकता. ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी या सोमवारी सुरू करू शकता रविवारपर्यंत. ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसात केलं तरी चालेल. ज्यांना मासिक धर्म 15 तारखेनंतर नसेल त्यांनी रोज 2 अध्याय वाचले तरी चालेल. पण पारायण वाचण्यासाठी त्याचे आधी नियम समजून घ्या. सकाळी सोमवारी उठायचं, स्नान करायचं, सफेद वस्त्र घालायचं आणि शिवमंदिरात किंवा तुमच्या घरी शिवलिंग पिंड असेल त्याच्यावर पाण्याने अभिषेक करा, पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शिवपिंडीवर तुम्हाला 11 बेलाची पाने वाहून व्हायची आहे. त्यानंतर हातामध्ये तुम्हाला गुलाबाचे फूल घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचे आणि काही पैसे आणि संकल्प करायचे, हे महादेवा मी शिवलीला अमृताचं पारायण करा, निर्विघ्न पार पडू दे, संकट दुःख दूर कर, मनोकामना पूर्ण कर, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ते अक्षता आणि ते सर्व अर्पण करायचे महादेवाला. त्यानंतर हे पारायण करताना तुम्हाला कांदा लसूण खायचं नाही, वरण भात पालेभाज्या खाऊ शकता. पण ह्या दिवसामध्ये तुम्हाला दुसऱ्याच्या घरी अन्नग्रहण करायचं नाही, कारण आपण दुसऱ्याचं अन्नग्रहण करतो, दोष लागतो आणि आपण ते पारायण आपल्या अडचणी कमी व्हाव्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतो. का दुसऱ्याच्या अडचणी आपण घ्यायच्या त्यासाठी नाही करत.